मला वाटतं आजची ही तुफान गर्दी, सगळे मुंबईकर जमलेले आहेत. ते एका हिरोसाठी जमलेले आहेत, सोनम वांगचुक यांसाठी जमलेले आहेत. इथे शिवसैनिक आहेत, आपल्यासोबत अनेक सिव्हिल सोसायटीचे लोक आलेले आहेत, विद्यार्थी संघटनेचे लोक आलेले आहेत. मी सगळ्यांचं स्वागत करतो. थँक्यू फॉर कमिंग हिअर. थोडं असे मला इकडे बघायला मिळेल, थोडे असे. मला एक समजून घ्यायचं आहे, मला एक समजून घ्यायचं आहे. गेले 20 दिवस 21 दिवस सोनम वांगचुक हे उपोषण करत आहेत. राहू दे राहू दे राहू, सगळे झेंडे नाही राहू दे, वरती राहू दे, सगळे झेंडे वरती राहू दे, तिरंगे वरती राहू दे आपले सगळे. कॅमेरा नंतर, नो प्रॉब्लेम. कॅमेरामध्ये मी नाही आलो तर चालेल, तिरंगा येऊ द्या. मला एक समजून घ्यायचंय, 20 दिवस 22 दिवस सोनम वांगचुक हे उपोषण करतायत, हंगर स्ट्राईक करतायत. ते कोणासाठी करत आहेत? या देशासाठी करत आहेत, या देशाच्या विद्यार्थ्यांसाठी करत आहेत. नीट परीक्षा जी पेपर लीक झाला, पेपर फुटला, 22 विद्यार्थ्यांनी मला वाटतं जवळपास सुसाईड केलेलं आहे. त्यांच्यासाठी उपोषण करत आहेत. त्यांची एकच मागणी आहे की जो एक निकम्मा मंत्री आहे, धर्मेंद्र प्रधान, यांचा राजीनामा पाहिजे आम्हाला. मला एक समजायचं आहे, धर्मेंद्र प्रधानना कुठचं सोनं चिकटलेलं आहे की प्रधानमंत्री त्यांना काढू शकत नाहीत. आज देशाचा युवा विचारतोय, आज देशाचा युवा हा रस्त्यावर उतरलेला आहे. युवा आहे, युवती आहे, सगळे रस्त्यावर उतरले आहेत. इथे तुम्ही पाहिलं तर सगळे विद्यार्थी आहेत, अनेक लोक इथे विद्यार्थी आहेत, वेगळ्या वेगळ्या संघटनेतून आलेत, वेगळ्या वेगळ्या पक्षातून आलेत. गरज नाही की सगळ्यांनी कोणी एकाच व्यक्तीला मतदान केलं असेल. कदाचित आपलं एक मत अनेक विषयांवर होऊ शकणार नाही, पण आपलं एक मत ह्या विषयावर होऊ शकतं की आपल्या देशाच्या भविष्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावंच लागेल. देशात आता सगळे जे युवा उतरलेले आहेत ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत आहेत. देश के युवा बोल रहे हैं कि आज मंत्री प्रधान का इस्तीफा मांग रहे हैं. अगर मंत्री प्रधान थोड़ा उल्टा किया जाए तो क्या होता है? ये भी मांगने में हम कम नहीं रहेंगे. लीकच्या मागे लीक, लीकच्या मागे लीक. नीटचा पेपर लीक होतो, टीईटीचा पेपर फुटतो, एमपीएससीचा पेपर, प्रत्येक वर्षी आंदोलन करायला लागतात. आज अनेक शाळांमध्ये बाथरूम नीट नाही आहेत, आज अनेक शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स नाही आहेत, आज अनेक शाळांमध्ये वीज नाही, इलेक्ट्रिसिटी नाही आहे. सरकारी शाळा काय, सरकारला शिक्षणाची गरजच वाटत नाही. एक एक मुख्यमंत्री बघा, त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे एक एक किती कोणी पास केले हे बघा. पण भाजपचा हेच कारभार चाललेला आहे की देशाला अशिक्षित ठेवा, देशाला शिक्षणापासून वंचित ठेवा, अंधभक्त बनवा. आम्ही अंधभक्त राहू तर ह्या देशाच्या मातीचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर आमच्या छत्रपती शिवरायांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर शाहू फुले आंबेडकरांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहू, तर हे संविधान दिलं. पण भाजप समोर वाकणार नाही, झुकणार नाही. कापला तरी चालेल आम्हाला, पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही.
2014 पासून जे जनमत मिळालं, 2014 पासून जे मतं मिळाली त्यांना, आपण पण त्याच्यात होतो ना, त्यांच्या सोबत होतो, भाजपच्या सोबत होतो. एका वेळी एकदा फसलो, दुसऱ्यांदा फसलो, तिसऱ्यांदा फसू शकणार नाही. पण तेव्हा देश बदलायला त्यांना मॅन्डेट मिळालं होतं. देश बदलने के लिए जो मैंडेट मिला था, आज वही लोग संविधान बदलने चले हैं, उनको हमें रोकना पड़ेगा. काय काय विषय चालले देशामध्ये. किती लोकांनी तुम्ही वाचलं असेल, कालच पेपरमध्ये आलेलं आहे, इस्रोचे सायंटिस्ट किती लोकांनी राजीनामा दिलाय? 100. म्हणजे एका बाजूला जग कुठे चाललंय तर स्पेसएक्स पाहते, ESA पाहते, सगळे लोक हे जगात पाहतोय आपण. सायंटिस्ट त्या देशांमध्ये चाललेले आहेत, त्या वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये चाललेत. पण आपल्याकडे इस्रोचे सायंटिस्ट राजीनामा देत आहेत. इस्रो आहे ना सांभाळता येत नाही, आणि इस्रो आहे ना सांभाळता येत नसताना दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडायला लागलेत. हे देशाचं सरकार आहे, हे सरकार तुम्हाला मान्य आहे का? हे राजकारण कुठे चाललंय? एका बाजूला आपण पाहतोय सरकार आहे, मजबूत सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, राज्य करू शकता, देश बदलू शकता. पण तुम्ही संविधान बदलताय. आज देशातली परिस्थिती बदलणार होती. 2022 पर्यंत काय होतं ते? 2022 तक हर घर नल जल क्या क्या था, गेलं कुठे? फिट इंडिया, हिट इंडिया, स्किल इंडिया, स्मार्ट सिटी. 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं. मिळाले कोणाला? 2014 पर्यंत आम्ही जेव्हा सगळीकडे ऐकायचो, साईबाबांचं नाव घ्यायचो, तेव्हा सबका मालिक एक हे आम्ही साईबाबांबद्दल ऐकायचो. पण भाजपला विचारलं तर बोलतात सबका मालिक अदानी है. आणि परत तुम्हाला ह्याच सोनम वांगचुकवर आणतो मी. कारण सोनम वांगचुकनं जी अटक झाली होती, जी NIA अटक केली होती, ती कशासाठी केली होती? कारण लडाखमध्ये सोनम वांगचुक बसले होते ह्या उपोषणाच्या आधी, आणि लडाखमध्ये ते सांगत होते आम्हाला पूर्ण राज्य बनवून द्या, जे तुम्ही वचन दिलं होतं, स्टेटहूड दिलं होतं, स्टेटहूडचं प्रॉमिस होतं, ते पूर्ण करा. पण स्टेटहूड देत नाही येत त्यांना, कारण तिथे पण अदानीला जमिनी धापायच्या आहेत. ते ढापल्यानंतरच त्यांना स्टेटहूड मिळणार आहे. त्याच्या विरुद्ध जेव्हा सोनम वांगचुक बसले होते तेव्हा त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. पण आज देश जागृत होत आहे, आज देश रस्त्यावर येत आहे. आज कुठचा मंत्री काम करे तुम्ही मला सांगा? अश्विनी वैष्णव रील मंत्री आहेत की रेल मंत्री आहेत? जयशंकर फॉरेन अफेअर्स सांभाळायचे आहेत. पासपोर्टचं रँकिंग काय झालं आपलं? निर्मला सीतारामन फाइनेंस मिनिस्टर है. रुपया ऊपर जा रहा है कि नीचे जा रहा है? इकोनॉमी ऊपर जा रही है कि नीचे जा रही है? धर्मेंद्र प्रधान तर तुम्हाला माहितीच आहेत. पीयूष गोयल कॉमर्स मिनिस्टर, फ्री ट्रेड अग्रीमेंट US बरोबर झाले की नाही झाले? कोणालाही पाहिजे. अरे हा, इथेनॉल मी विसरलोच. आज या देशामध्ये अनेक भारतीयांचे हे स्वप्न असतं, तरुण मुला मुलींचे स्वप्न असतं, घर घेण्याच्या आधी मला गाडी घ्यायची असते, आणि त्या गाडीमध्येच इथेनॉल, E20, E30, E35. अरे के EVM समजलेत की आमचा तो इथेनॉल. रस्ते बनवता येत नाहीत. मुंबई अहमदाबाद हायवे बघा, मुंबई कोकण हायवे बघा, मुंबई गोवा हायवे बघा, मुंबई नागपूर हायवे बघा, मुंबई नाशिक हायवे बघा. पण सगळं काही बाजूला ठेवून टार्गेट कोण आहे? मिसिंग लिंक. सरकारचं इंटेंट मिसिंग आहे. पण आज हे सगळं चालू असताना आपण एक तरुण मुलगा अभिजित दिपके, आपल्या महाराष्ट्रातला मुलगा, अमेरिकेमध्ये काम करत होता.
अभिमान आहे आम्हाला त्याचा. जसा सोनम वांगचुकचा आम्हाला अभिमान आहे तसाच अभिजित दिपकेचा आहे. बाकी सर्व जे तिथे उपोषणाला बसलेत ते सगळे जे तरुण तरुणी बसलेले आहेत अभिमान आहे त्यांचा. त्यांना जाणार आहे मी भेटायला, पण मी पहिलं बोललो आपण पहिलं महाराष्ट्रात आंदोलन करून दाखवू, मग दिल्लीला भेटायला जाऊ. पण आज जेव्हा अभिजित मुंबईत महाराष्ट्रात आला तेव्हा नंतर त्याचं रिसेप्शन पाहिलं, दिल्लीत पाहिलं, आंदोलनं पाहिली, जंतर मंतरला जे आज अभिजित बसलेला आहे ते एकाच गोष्टीसाठी बसलेलं आहे की त्या तरुण तरुण मुलींना न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. एका बाजूला आले उद्धव साहेब आलेले आहेत. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो. भारत माता की, सोनम वांगचुक आगे बढ़ो, सोनम वांगचुक आगे बढ़ो, अभिजीत दिपके आगे बढ़ो, अभिजीत दिपके आगे बढ़ो. सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे महासाहेबांना पुष्पहार अर्पण करतायत. महासाहेब, महासाहेब, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. तर आज मी तेच सांगत होतो की भाजप एका बाजूला जगभरात जी चर्चा चालू आहे, जे आज शिक्षणाबद्दल उपोषणाला बसलेले आहेत, अभिजित दिपके असेल, सोनम वांगचुक असेल, एकच गोष्ट मागत आहे, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, शिक्षण मंत्री हा चांगला यावा आणि शिक्षण पद्धती ही सगळ्यांसाठी चांगली असावी, हे आपण मागत आहोत. सोपी गोष्ट आहे. पण आज भाजप जे सातत्याने आपल्याला, भाजप प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अडकवत आहे. उद्धव साहब ठाकरे आगे बढ़ो. भाजप आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी, भाजप आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये अडकवत आहे. धर्मामध्ये अडकवते, जातीमध्ये अडकवते, प्रांतामध्ये अडकवते, भांडणांमध्ये अडकवते. एका बाजूला जग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलत आहे, एका बाजूला जग हे सायन्स बद्दल बोलत आहे, एका बाजूला जग हे नॉलेज बेस्ड इकॉनॉमी बद्दल बोलत आहे आणि आपण अजून अडकलेलो आहोत. ते आपण डिबेट करत आहोत 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी कोण महान होतं. भाजपकडून चर्चा काय होते, भाजपचं मुख्य आंदोलन काय असतं की पहिले पंतप्रधान हे नेहरू झाले पाहिजे होते, सरदार पटेल झाले पाहिजे होते, मग गांधी बरे होते की सावरकर बरे होते की नेहरू बरे होते. ह्या सगळ्याच डिबेटमध्ये भाजपने आपल्याला अडकवलेलं आहे. भविष्यासाठी आपण भांडत आहोत, भाजप आपल्याला भूतकाळावरनं भांडत ठेवत आहे. तुम्ही ठरवायचं तुम्ही कोणासाठी भांडणार आहात. The BJP is keeping us busy over the past. We want to fight over the future. We want to fight for our future. एक महत्त्वाचं स्टॅटिस्टिक तुम्हाला देतो, जास्ती मी वेळ घेणार नाही. तुम्ही न्यूजपेपर्स उघडले, वृत्तपत्र उघडली तर प्रत्येक दिवशी बातमी असते की किती लोकांना रिट्रेंचमेंट होते, किती लोकांना जॉब्सवरनं काढलं जातंय. कधी ओरेकल मधून, कधी दुसऱ्या कुठच्या कंपनीमधून, कधी कॉल सेंटर मधून, कधी कुठच्याही कंपनीमधून 20,000 लोक काढले गेले, 30,000 लोक, कधी 16,000 लोक, कधी 10 लोक हे काढले जाण्याची बातमी येत आहे. पण अजय बांगा जे वर्ल्ड बँकचे प्रेसिडेंट आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 10 ते 12 वर्षामध्ये जॉब मार्केटमध्ये आपले जे इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत, आपण समजू आपल्याला इमर्जिंग इकॉनॉमी आहे, निर्मला सीतारामन जरी आपल्या फायनान्स मिनिस्टर असल्या तरी आपली एक इमर्जिंग इकॉनॉमी समजू. फेल्ड गव्हर्नमेंट, फेल्ड मिनिस्टर तर ओनली वन थिंग आहे. पण एक तुम्हाला सांगतो, पुढच्या 10 वर्षामध्ये 120 कोटी लोक, आपण सगळे तरुण वर्ग हे वर्किंग एज मध्ये येणार आहोत. 120 कोटी, 120 करोड. आणि मग जॉब ऑपॉर्च्युनिटीज जगामध्ये, पूर्ण जगामध्ये, नुसतं भारतामध्ये नाही, सांगतात की फक्त 40 कोटी निर्माण होणार आहेत.
80 कोटी लोक जाणार कुठे? फ्री राशन खाणार किती दिवस? लाडकी बहीण 95 लाख महिलांना बाहेर काढलं ना, साडीची स्कीम बंद केली ना, सगळं काही त्यांच्या मुलांसाठी चाललंय जे बाहेर शिकतायत किंवा इथेनॉल विकतायत. आपल्या तरुण तरुणींनी काय करायचं? आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगत आहे की आज जी चीड व्यक्त झालेली आहे, आज जे आपण जागृत झालेलो आहोत, आता शांत बसायचं नाही. आपण कुठच्याही भाषा बोलत असू, आपण कुठेही राहत असू, आपण कुठेही शिकत असू, कदाचित तुम्ही आणि मी कधी एकमत होईल, कधी एकमत होणार नाही, आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेची असू शकू, पण आपण सगळे या देशासाठी एकत्र आलोच पाहिजे आणि हाच विचार केला पाहिजे की जी देशद्रोही पक्ष आहेत, भाजपसारखे या देशाला संपवणारे पक्ष आहेत, त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. एका बाजूला गरिबाला लुटतायत, एका बाजूला जीएसटी लादतायत, राम मंदिर लुटतायत, उज्जैन लुटतायत, पंढरपूर लुटायला निघालेले आहेत, विद्यार्थ्यांना लुटत आहेत, इथेनॉलच्या माध्यमातून लुटत आहेत, सगळं काही लूट चालू आहे. तुम्ही ही लूट थांबवणार की नाही, आज मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे. कदाचित भाजपला वाटतं अजून इलेक्शन 3 वर्षावर आहेत. वोट चोर, आम्ही अनेक गोष्टी बोलतोय, वोट चोर, गद्दी चोर, चंदा चोर, गद्दी चोर. पण आज मी तुम्हाला परत एकदा सांगतो, या देशात एकच नारा लागला पाहिजे कि मंत्री प्रधान अब आपका इस्तीफा, अगला कौन? उल्टा करो, प्रधानमंत्री. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय संविधान. भारत माता की